PCTs Infinity PCTs Infinity PCTs Infinity PCTs Infinity PCTs Infinity 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. श्रोते हो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ऐकणार आहोत आता एक विशेष कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बहावा समूह चिंचवड यांनी सादर केलेलं अभिवाचन रंग कवितेचे. संहिता लेखन शुभदा दामले आणि विशाखा कुलकर्णी. दिग्दर्शन प्रणिता बोबडे. सहभागी अभिवाचक मानसी कुलकर्णी, विशाखा कुलकर्णी आणि शुभदा दामले. ऐकूया रंग कवितेचे. चला ग, निघायचं ना? हो हो. बसलात का नीट? एकदाचा मुहूर्त लागला आपल्या प्रवासाला. हो ग. आता 2 दिवस फक्त आपण तिघी. प्रवास, निसर्ग आणि आपण. मस्त निवांत. हो ग, मला ना लहानपणीची आठवण येते अगदी. पूर्वी सतत बरोबर असायचो नाही आपण? हो ना. शाळेत, घरी, सगळीकडे. पण आजचं हे खास भेटणं, 2 दिवस का होईना प्रवासाला निघणं, किती प्रयासानं जमलंय आपल्यालाच ठाऊक. असू दे ग, सुरुवात तर झालीये ना, हे महत्वाचं. तुझी नोकरी, माझं घर, हिच्या जबाबदाऱ्या, सगळ्यांना थोडी विश्रांती देऊया. आणि हे बघ, पावसाची सर आली अचानक. मस्त, किती छान सुरुवात झाली नाही? अगं, खिडकीची काच वर कर. असू दे ग, गार छान वाटतंय. म्हणतात ना, ट्रॅव्हल फार, ट्रॅव्हल वाईड, बट ऑलवेज ट्रॅव्हल विथ अ फ्रेंड बाय युअर साईड. आत्ता खरा अर्थ समजतोय ग याचा. हे पण रुखा सुखा प्रवास नको. हे आपण भेंड्या खेळायच्या, गाण्याच्या, हिंदी मराठी कुठल्याही चालतील. हो हो, खेळूया खेळूया, पण गाण्यांच्या नाही हं, कवितांच्या. काय? कवितांच्या? आपल्या शाळेत वर्गावर्गात व्हायच्या बघ, कवितांच्या भेंड्या स्पर्धा. आठवतंय? हो हो, आठवतंय ना. पुस्तकातून, सरांकडून, आजीकडून, कुठून कुठून जमवायचो ग आपण कविता. हे आज खेळूयाच. अगं, पण आपणच एवढं बडबडतोय, आपल्या कवयित्रीचं लक्ष कुठे आहे? विशाखा दंग झाली अगदी खिडकीतून बाहेर बघण्यात. आणि गुणगुण पण चालू आहे मनाशी. विशाखा, ए विशाखा. अगं अगं, लक्ष आहे ग माझं. करा सुरू तुम्ही. बरं, चला मी करते सुरुवात. हा, कर. पण माझ्या आवडीची कविता म्हणते हं सुरुवातीला. हो, चालेल. हा. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना हिला मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. ल अक्षर आलं. ए मी हा, म्हण म्हण. लाडकी बाहुली वा. होती माझी एक, मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख, तिच्यासाठी रडले रात्रंदिन मी बाई, किती खेळ भोवती हात लावला नाही, स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे, हलवून मला हळू माळावरती न्यावे. व आलं. व व वनी विलसती बहुविविध वृक्ष चोहीकडे, तयात मज चंदना समन एकही सापडे, जयासन दिली फळे न कुसुमे हि दैवे जरी, शरीर जिजवू निजो तरी परोपकारा करी. र राजास जी महाली वा. सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. वा, क्या बात आहे. किती साधं पण सुंदर मागणं आहे नाही कवीचं. कवितांची गंमतच काही और असते नाही? ए, मजा यायची ना खेळताना. खरंच ग. अगं, प्रत्येक कवितेचा रंग वेगळा, काही साध्या, काही अर्थपूर्ण, तर काही वृत्तबद्ध, चालीत म्हणता येतील अशा. अगं, म्हणून तर आजही अगदी पाठ आहेत आपल्याला. खरंच ग. हे आणि एक लक्षात आलंय का, काय ग?
कवितांमध्ये निसर्गातले 7ही रंग कसे अचूक उमटलेले असतात नाही. बरोबर. हे खिडकी बाहेर बघा, मगाशी पावसाची सर पडून गेली आहे हो. आणि हिरवा रंग बघा कसा गच्च दाटलाय. हो ग, शेतात, मस्त, झाडात, मस्त. पानात किती या छटा आहेत हिरव्याच्या. ए चला ना, आज आपण अशाच काही कवितांमधले रंग शोधूया. हो हो हो. हिरवा रंग म्हटला की मला बालकवी आठवतात. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. पाऊस आणि हिरवागार रंग बघून आपल्यासारख्यांची ही अवस्था. तर कवींना त्यांनी वेळ लावलं असेल तर काय नवल. गुरु ठाकूर म्हणतात ना, हिरवा छंद हिरवी यमके, वेचून हिरवे वृत्त नेमके, हिरव्या कंस कविता आता झरतील ठाई ठाई, श्रावण बसला लेखणीमध्ये भरून हिरवी शाई. अगं, श्रावण आणि निसर्ग हा तर कवींच्या आवडीचा विषय. बालकवी बोरकर, नाधो महानोर, आरती प्रभू हे जिथे राहिले ते कोकण, ते गोवा होतच निसर्गाची उधळण करणार. अगं, तू बोरकर म्हणालीस ना, हो. त्यावरून आठवलं, हा. मध्यंतरी ना गोव्याला गेले होते. बर. तिथे फिरत असताना आपल्याला तिथल्या जुवारी नदीवर एक पूल लागतो. त्या पुलापलीकडे खाडीला लागून बाभनचं गाव बोरी, आणि म्हणून ते बोरकर. बरं का, बर. काय रम्य परिसर आहे ग, वा. अगदी चित्रात असावा असा. मला बोरकरांची कविता आठवली, कोणती ग? माझा गाव. हा, आपल्याला शाळेत होती. हा. हे म्हणूयात. हा. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव. फुल ओलांडीता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा. आहा, जसं गोवा तसंच कोकण, निसर्गाचा वरदहस्त आहे त्यांच्यावर. आता कोकणात तर निघालोच आहोत आपण, डोळा भरून पाहूया अगदी. पण भूक लागली आहे हे थोडी. बघ. काही आणलंय का ग खायला? हो हो, सगळं आहे. चिवडा, शंकरपाळे, पेरूही आहे. काय हवंय सांग. अरे वा. आणि मी आणले तुझ्यासाठी लाडू, तुझ्या आवडीचे. शाळेत असताना माझ्या डब्यातला हीच खायची. हो ग, मग भुकेल्या पोटी गप्पा कशा सुचतील? आधी पोटोबा मग विठोबा. हे कोकणावरून आठवलं, माझी आई ना कवी माधव काडदेंची एक कविता म्हणायची बरं का. हो का? 42 कडवी होती कवितेला. बापरे. आठवतीये हा मला. थांब. हा, म्हण. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोचयातून झुळझुळ येथे गंगा जळ पाजरे. वा, हीच तर गंमत आहे कवितांची. अरुणाताई ढेरे म्हणतात ना, कवी प्रकाशाचा शब्द उच्चारत असतो. त्यामुळे कविता जुनी असो की नवी, जिथे कविता सापडेल तिथं तिचं बोट धरायला हवं. कारण कवी लिहित राहतील, भेटत राहतील. अगदी खरंय. विशाखा, शांताबाई शेळक्यांचं एक गाणं म्हणायचीच बघ तू. हिरव्या रंगाची कमाल होती त्यात. सजना. हे ऐका. सजना सजना छंद माझा पुरवा, मला हिरव्या पालखीत मिरवा. सजना. हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवे गोंदण गोऱ्या गाली, हिरवी तीट कुंकवा खाली, हिरवी तीट कुंकवा खाली, घाला वेणीत हिरवा मरवा. सजना. वा, काय लिहिलंय नाही. मागणं ही अनोखं आहे अगदी, हिरव्या साजाचं. हे पण पाहिलं का बाहेर? घाट मगाशीच सुरू झालाय. हो ग. आणि वळणं घेत घेत किती उंच आलोय बघा आपण. हो ग. आणि तो बघ समोर, हिरवा रंग हळूहळू निळ्यात मिसळून गेलाय. अगं, बहिणाबाई म्हणतात ना, धरतीवरील हिरवय गेली उडत उडत, आणि उडता उडता झाली नी आभायात. वा, खरंच ग. बाभ बोरकरांनीही त्यांच्या निळा या कवितेत निळाईच्या इतक्या छटा दाखवल्या आहेत. विशाखा, तुझी कवितांची वही काढ ना, बघ ना त्यात ही कविता आहे का. आहे. थांब बघते. हा.
थांबा. हा, हे घे, ही वाच बरं. एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगराचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्र निळा तला एक गोड राजबिंडा निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा, एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, असे नाना गुणी निळे किती सांगू त्यांचे लळे, ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे, जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा, असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा, एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, हो आपणही निळ्या करू त्याशी अंगसंग, निळ्या झाल्या त्यांच्या संगे, रंग खेळतो श्रीरंग, रंग खेळतो श्रीरंग. आहा, खरंच निळा रंग अंबराचा, निळा धरतीचा, निळा सांज वेळेचा आणि निळ्या सावळ्या हरीचा, विठ्ठलाचा. हा निळा रंग प्रत्यक्ष ज्ञानदेवांनाही वेड लावतो. ते म्हणतात, निळिये रजनी वाहे मोतिया सारणी, निळेपणे खाणी सापडली, मनतो निळिये गोविंदाची ये सोसे, विरहिणी पाहे वाटुली ऐसी. विरहिणी. माऊलींची कल्पना तर बघ ना, विठ्ठलाच्या निळ्या सावळ्या रूपात ती इतकी हरवून जाते खरंच ग. की स्वतःसह सगळा आसमंतच तिला निळा वाटू लागतो. तिच्या प्रियकराच्या म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहणारी ती म्हणून विरहिणी. बरोबर. वा, म्हणजे या निळ्या रंगात भक्तीच्या आर्ततेच्या छटाही मिसळल्या आहेत, नाही का? आणि निळा रंग सांज वेळेचाही असतो. प्रकाशाकडून अंधाराकडे होणारं हे स्थित्यंतर, म्हणूनच ही वेळ कातर हुरहुर लावणारी. अगं, कवी ग्रेसांच्या कवितेत ही सांज आपल्याला अनेक वेळा भेटते, निळेपणाचा वेगळा रंग दाखवणारी. या सांजेची निळाई संपूर्ण जग व्यापून टाकते. इथे दिसतं निळं ऊन, निळी राऊळ आणि सूरही निळे, असे रंग आणि ढगांच्या किनारी, निळे ऊन लागे मला साजणी. निळे घाट माथे निळा राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी, निळाशार मंदार पाऊल वाटा, धुक्याची तिळी भूल लागे कुणा, तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ, निळ्या अस्तकालीन नारायणा, असे रंगाणी. खरंच कवीच्या संवेदनशील मनाने निळाईच्या किती छटा आपल्या शब्दातून मांडाव्यात. ग्रेसांची कविता वाचल्यावर त्यातली गूढता जाणवते, तसंच अंतर्मुखही होतो आपण. अगं, कवितेची ताकद हीच असते नाही का? आपल्या भावना शब्दात उतरवताना कवी अशा प्रतिमा वापरतो, असे शब्द योजतो की त्यामुळे अर्थाचे अनेक पदर सुटावे आणि प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे समजून घ्यावे. म्हणतात ना, काचे मधुनी दिसते जगाला, धोंड्या मधुनी दिसते कवीला. एखाद्या कवीत आणि आपल्यात हाच तर मोठा फरक आहे. सुंदरता आपल्याला जाणवते, पण ती शब्दात पकडता कुठे येते? खरंच. पण कवी तर म्हणतो, सुंदरतेच्या सुमनांवरचे दवचुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. शब्दाचा कुंचलाच असतो जसा काही कवीच्या हातात. त्याच्या काही फटकाऱ्यात सुंदर चित्र तयार होतं. जसं की ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कळे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. अगं, कुठे कवीच्या हातात असा शब्दांचा कुंचला आहे, तर कुठे तो कवितेची लय शब्दांच्या धाग्यात ओवत चाललाय. मला ना सुधीर मोघेंची ती कविता आठवली. लय एक होऊन गेली खोल खोल श्वासात, ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात, लहडला वेल तो पहा निघाला गगनी, देठांना फुटल्या कविता पानोपानी. एक लक्षात येतंय का? काय ग? आपल्याला ना आधी आवडायची कवितांची चाल, शब्दांचा नाद, त्यांची लय, आणि मग पाठच होऊन जायची कविता. हो, पण आता आयुष्यात मोठं होताना समजतोय थोडा थोडा अर्थ.
आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं कवितेतच सापडतात नाही कधी कधी. हो, किती दिशांनी बोलते नाही कविता आपल्याशी. प्रत्येक वाचनात नवीन काहीतरी कळतंय असं वाटत राहतं आणि मग अगदी मैत्रीण होऊन जाते. कविता वेड लावते म्हणतात ना, ते हेच. आपल्या आरती देवगावकरांच्या या कवितेसारखं. या कवितेने वेड लावले तिचा मनाला लळा, ओठा मधुनी शब्द उमटती प्रेम असो वा झळा. तिरीप असो कोवळी अथवा येवो निशा काजळी, तप्त सुगंधी ग्रीष्म असो वा असो धुंद पावसाळा. कवितेच्या शब्दांनी जातो गगनी उंच मन हिंदोळा, या कवितेने वेळ लावले तिचा मनाला लळा. मन हिंदोळा, एक किती छान शब्द आहे ग. हो ग. कवितेचे शब्द सुचायला लागले ना की मन कसं हिंदोळ्यावर बसून म्हणजे झोक्यावर बसून उंच उंच झोके घेऊ लागतं. मग तो क्षण सुखाचा असो की दुःखाचा. अगं, पूर्वीच्या काळी बायका जात्यावर दळताना अशा अगदी सहज ओव्या रचायच्या नाही का. हो. हम्म. बहिणाबाई चौधरी म्हणायच्या ना, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येत वटी. पहाटेच्या वेळी सगळीकडे सामसूम असताना बायकांचा हात मात्र जात्यासोबत भराभर फिरायचा आणि सोबत असायची मनातली गाणी, मन मोकळं करणारी. काय जीवन होतं नाही त्यावेळच्या स्त्रियांचं. हातातलं काम न थांबवता ती पूर्व दिशेला दिसणारी लाल केशरी पिवळ्या रंगाची उधळण बघत असेल. उगवले नारायण उगवले गगनात, प्रभा सोनियाची फाके पुन्हे आली अंगणात. मनोमन उगवतीला नमस्कार करून या लाल केशरी रंगाची ऊब चैतन्य डोळ्यात साठवत मग दिवसभर ती लागत असेल पुढच्या कामाला. खरे. हे पिवळा रंग म्हटलं ना की आपल्या सगळ्यांच्या आजही ओठावर असलेली एक कविता आठवतेच आठवते. कोणती ग. पिवळे तांबूस ऊन कोवळे, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहुनिया दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. काय मज्जा होती नाही भारा तांब्यांच्या या कवितेत. उन्हाचे सोनेरी मुकुट घातलेली झाडं, हे सोनं वाहून नेणारा ओढा आणि आजूबाजूला कुरणांवर पसरलेला गुलाल. आनंदी आनंद गडे असं म्हणत लहान व्हावंसं वाटते परत एकदा. आहा, कवितेचा हा रंग तर आत्ता समजतोय, पण मला तर आठवते फक्त कवितेची चाल. सगळ्या वर्गाचा कविता म्हणता म्हणता टिप्पेला चढलेला आवाज आणि मग आपल्या बाईंचं रागावणं. आठवते ना. अगं पण हा पिवळा रंग तुझ्या आवडीचा नाही का. तुझा तो पिवळ्या रंगाचा फुग्यांचा भायांचा फ्रॉक आणि त्यावर भरत काम केलेली छोटीशी भावली होती. एकदम लक्षात आहे माझ्या. खरंच ग विशाखा, पण तो फ्रॉक आवडायचं कारण म्हणजे त्यावर माझ्या आजीनं तिच्या हातानं ती नाजूक बाहुली विणली होती. अरे वा. आजीला सुद्धा या पिवळ्या रंगाचं भारी वेड होतं. सोनेरी पिवळ्या रंगाची इंदोरी साडी, आंबाड्या सोनचाफ्याचं फूल. आहा, मी विसरूच शकत नाही ग तिचं ते रूप. हा पिवळा रंग ना तिच्या सगळ्या आठवणी घेऊन येतो बघ. खरंय. हे रंग ना ऊर्जा, उत्साह आणि आठवणी घेऊन येतात सोबत. आठवणीतल्या व्यक्तीही मग अगदी ठळक होतात मनात. आपल्या आवडत्या इंदिराबाई संत बेळगावला निसर्गरम्य परिसरात राहायच्या, माहितीये ना. हो. त्यांच्या मुलांनी म्हणजे आपल्या आवडत्या वनवास लिहिणाऱ्या प्रकाश संतांनी पुढे कराडला घर बांधलं. त्याचं नाव काय होतं माहितीये. काय ग. अमलताश. कारण त्या घराच्या दाराशी होता पिवळ्या धमक्क झुमरासारख्या घोसांनी लगडलेला वृक्ष अमलताश, म्हणजेच आपला बहावा. वा वा. असंच बहावा इंदिराबाई त्यांच्या कवितेत म्हणतात. बहाव्याला दाद देताना ऐका. नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द बहावा,
सोनवर खिले झुंबरले ऊन दिमाखात हा उभा बहावा. लोल कैवले धम्म कपिवळे दवबिंदूतून बघलुकलुकती. हिरवी पर्णे जणू कोंदणे साज पाचूचा तया चढविती. कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते. झुळकी संगे दल थरथरता डूल कानीचे जणू हालते. वा. कधी दिमाखात उभा असलेला बहावा तर कधी हळदीने माखलेली अल्लड लाजरी नववधू. खरंच. वा. आणि बघितलं का, ती पिवळी फुलं वाटतात नववधूच्या कानातले डूल. वारा आला की थरथरणारे डुलणारे. आहा, काय कल्पना आहेत ग एक एक. हो ना. ए मी वाचते हा हो पुढचं. हो हो वाच वाच. युवतीच्या कमनीय कटीवर झोके घेई रम्य मेखला. की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला. अगं पुढे तर ऐक. शेवटच्या 2 कडव्यात त्या लिहितात ना, त्यांनी रंग कसा बदलतो बघा. पितांबरने सुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी. पुन्हा एकदा पार्थासाठी गीताई सांगे तो श्लोकी. ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुझ दाह सहाया. त्या त्या वेळी अवतरेन मी बहावा रूपे तुझ सुखवाया. दाह निसर्गातल्या ग्रीष्माचा असो की आयुष्यातल्या काही कटू दुःखद घटनांचा, बहावा होऊन कोणी एखादा युगंधर येतोच. जसं बहाव्याचं देखणं रूप बघता बघता त्यातला युगंधर इंदिराबाईंना जाणवतो आणि आपणही समरस होतो, नाही का? थोडक्यात कविता म्हणजे शब्दांच्या माध्यमातून केलेली कलात्मक अभिव्यक्ती. जमतंय जमतंय. कविते मागचं शास्त्र उलगडून दाखवायला लागलीस की. मग सहवासाचा परिणाम होणारच ना. पण काय ग, कविता सुचत कशी असेल कवींना? अगं कवयित्री संजीवनी मराठे म्हणतात ना, कशी अचानक जनी प्रगटली मनातली उर्वशी. मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कविमनाचा हाही एक रंगच म्हणायचा, नाही का? हो. ए विशाखा, तू ही कविता सुचण्याविषयी काही लिहिलंयस ना? हो हो हो. अगं कविता अशी सुचावी की शब्दांनाही मोह पडावा. तिला वाचता जीव जडावा. भावनांची असो सहजता अशी सुचावी एक कविता. प्रेमाचा आधार ती व्हावी. व्याकुळ मने तिने रिझवावी. स्पंदनांची कळो आर्तता अशी सुचावी एक कविता. वा. थोडक्यात काय, जिचा नाद चिरंतन मनी गुंजत राहावा असा भाव कवितेत हवाच. नुसतं टलाट आणि रीलारी जोडलं की कविता होत नाही काही. कवी विंदा करंदीकर म्हणतात ना गमतीने, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा. रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. म्हणजे बहाव्यासारखी प्रसन्न करणारी कविता हवी, आतून बाहेरून सुंदर परिपूर्ण. जसा बहाव्याचा सोनवरखी पिवळा तसाच गुलमोहराचा लाल बुंद. आपल्या शाळेजवळचं ते मोठं झाड आठवते गुलमोहराचं? हो. त्याचा लाल मखमली बहरही माझ्या मनाच्या कोपऱ्यात अगदी घट्ट रुतून बसलाय. आणि एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या झळा जाणवत असायच्या सगळीकडे, वृक्ष रखरखीत. पण हा आपला लाल भडक फुलांची शाल पांघरून उभा. किती गर्दी व्हायची त्याच्या सावलीत, आठवते? आणि त्याच्या सावलीत एक आईस्क्रीमची गाडी उभी असायची बघ, टन टन घंटा वाजवत. कोणाला काय आठवते तर कोणाला आईस्क्रीम. मला तर वाटायचं येणाऱ्या जाणाऱ्याचं हसून स्वागत करत उभा हा गुलमोहर, आपल्या रेशमी लाल केशरी फुलांच्या पायघड्या घालत. म्हणूनच प्रेमीजनांचं भेटायचं संकेतस्थान होतं ते. एक गदिमांचं ते गाणं आठवते, अंगणी गुलमोहर फुलला. हे विशाखा म्हण ना. ऐका. अंगणी गुलमोहर फुलला. अंगणी लाल फुलांच्या लिपितला. अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला. लाल फुलांची लिपी, काय सुंदर कल्पना आहे ना. हो ना. कधी कधी मनातलं व्यक्त करता येत नाही ना, तेव्हा मग असा निसर्गच धावून येतो मदतीला आणि कवीची कविता. मग कमीत कमी शब्दात व्यक्त होणं हे तर कवितेचं खास वैशिष्ट्य. आणि त्यात गदिमांसारखे शब्द प्रभू असतील तर मग विचारायलाच नको. पण या लाल रंगात
आणखी काही छटा जाणवतात हं मला. जसं लाल रंग बंडखोरीचा, लाल रंग समतेचा, लाल रंग क्रांतीचा. अगं कवी पुशी रेगे म्हणतात ना, हं? झाड माझे लाल जाला, आग्रहाची लाल पाने आणि माझी बंडखोरी घोषितो मी गात गाणे. कवितेचा हा रंगही वेगळाच आहे नाही. खरंच ना. अन्यायाचा प्रतिकार करणं, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणं हे याचं वैशिष्ट्य. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार असं म्हणत कुसुमाग्रजांनीही त्यावेळेच्या लोकभावनाच बोलून दाखवल्या होत्या. देशासाठी त्याग करणाऱ्या महात्म्यांविषयी गदिमा आपल्या एका कवितेतून कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात आणि शब्दांनाच विचारतात, हवा तुम्हाला निवास कोठे, सांगा माझ्या प्रिय गीतांनो, रुचेल रमणे तुम्हास कोठे, सांगा माझ्या कळ्या फुलांनो. मग काय म्हणाली फुलं? अगं ही शब्दरूपी फुलं मात्र इथे नको तिथे नको म्हणत राहतात आणि शेवटी ही फुलंच त्यांना सांगतात, देशासाठी ज्यांच्या काया, रणांगणावर ज्यांची मरणे, बिलगुन त्यांच्या पावन पाया, हवे आम्हाला सुकून मरणे. वा, किती पवित्र आणि मनाला शांतवणारी कविता आहे नाही. हो ना. एखादी भावना कवीच्या मनाला खोलवर जाऊन भिडली तर शब्द असे प्रवाहीपणे उतरतात आणि वाटतं, अरे आपल्याही मनात असंच तर आहे. हो, अगदी खरंय. हे पण एक मात्र नक्की प्रत्येक रंगाचा ठसा अप्रतिम असला तरी माझा आवडीचा रंग पांढरा, शुभ्र, धवल, खरंच मूळ रंग म्हणतात ना त्याला, अनेक रंग सामावलेला. हो ना. पांढरा त्यागाचा, पांढरा शांततेचा आणि आपल्या शुभ्र वस्त्रा वागेश्वरीचा, सरस्वतीचा. ती प्रसन्न झाली तरच कवीला शब्दांचं दान मिळेल नाही का. ए शुभदा, तुझ्या एका कवितेत तू असंच दान मागितलंयस ना, वाच बरं ती. शुभ्र वस्त्रा तेजोमयी, हे शारदे मज स्फूर्ती दे, शब्द फुलांची माळ चरणी, तुझ्या मजला अर्पू दे. शुभ्र तुझ्या या तन्मणीचा, रंग माझ्या शब्दास दे, विविध रंगी भाव सारे, शब्दात या सामावू दे, जय शारदे जय शारदे. हेच सरस्वती प्रसन्न होण्यासाठी तिची साधना करावी लागते, तरच कवी आपल्या कवितेतून भावनांच्या विविध रंगी छटा व्यक्त करू शकतो. सुरेश भट म्हणतात ना, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. बरं मैत्रिणींनो, कवितेच्या सगळ्या रंगांमध्ये आपण रंगून गेलोय. अगदी ग. पण आता थोड्या वेळात आपल्या मुक्कामी पोहोचू बरं का. बापरे, वेळ काय भुरकन उडून गेला नाही. ही कवितांची सफर आता ब्रेक के बाद. एक मिनिट. मला अजून एक कविता आठवती. हे अजून आहेस का? अगं हो, आपल्या लाडक्या कवयित्री शांताबाईंची ही कविता मला आठवली. कोणती ग? अगं ती कविता आहे लोलक. बर. आणि मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला तो लोलक सापडलाय आजच्या प्रवासाचं संचित. तो जपून ठेवूया. इंद्रधनुष्याचे रंग बघता येतील मग कधीही कुठेही. बरोबर. आपल्या आजच्या प्रवासाची सांगता ह्याच कवितेने करूया. चालेल. हे आण ना इकडे डायरी, मी वाचते. हे घे वाच. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले. आता गवत नुसतेच हिरवे दिसते, आभाळ नुसतेच निळे. घराघरांना माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा. परवा एक पोर आली उड्या मारीत, हाताचे पंख पसरवून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवं नसतं, आभाळ निळं नसतं आणि माणसं असतात इंद्रधनुष्यांची बनवलेली. माहितीये तुला? माझा लोलक हिला कुठे सापडला असेल? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून? श्रोतेहो, चिंचवड येथील बहावा समूहाने सादर केलेला रंग कवितेचे हा अभिवाचनाचा कार्यक्रम आपण ऐकला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण हे विशेष कार्यक्रम ऐकतो आहोत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
9371332683 या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर. आणि रेडिओ तुम्ही ॲप्लिकेशनवरून ऐकत असाल तर ॲप्लिकेशनच्या चॅटरूममध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. ऐकत रहा पिंपरी चिंचवड शहराचा हा पहिला कम्युनिटी रेडिओ इन्फिनिटी 90.4 FM.